Hello and welcome to the next session of this Kingdom Animalia. याच्या अगोदर आपण दोन महत्त्वाचे फायलम स्टडी केलेले आहेत. फायलम पोरीफेरा, पोअर बिअरर्स म्हटलं जातं, आणि फायलम निडारिया, निडोब्लास्ट, निडोसाइट सेल्स असतात. नंबर 3 फायलम आपल्याला स्टडी करायचा आहे टेनोफोरा. टेनोफोरा हा फायलम आहे आणि निडारिया याच्यामध्ये भरपूर सिमिलॅरिटी आहे, मेजॉरिटी सिमिलॅरिटी आहे, सम डिफरन्सेस आहेत. काय काय डिफरन्सेस आहेत हे त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स फीचरवरून आपण पाहणार आहे वन बाय वन. सो फर्स्ट आपला फॉर्मॅट आहे मीनिंग. So this Ctenophora includes ctenophore cells. So presence of ctenophore, C spelling लिहायचं, cells so called as Ctenophora. एक्सक्लुझिव्हली मरीन आहे, मरीन हॅबिटॅट आहे, फक्त समुद्राच्या पाण्यामध्येच पाहायला मिळतो. अदर नेम दे आर ऑल्सो कॉल्ड एज कोम जेलीज. इम्पॉर्टंट क्वेश्चन आस्क फॉर नीट CET, कोम जेलीज. देन नेक्स्ट लेवल्स प्लॅन. याच्यामध्ये ही टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन जे अगोदरच्या निडारियांमध्ये होते. सो टिश्यू लेवल, ब्लाइंड सॅक प्लॅन कॉमन आहे दोघांच्यामध्ये. देन लेयर्स, बॉडी लेयर्स, लेयर्स ऑफ बॉडी किंवा बॉडी लेयर्स. दोन लेयर्स असतात, डिप्लोब्लास्टिक, इक्टोडर्म आणि एंडोडर्म असतो. नेक्स्ट लेयर्स नंतर त्याची सिमेट्री पाहिजे. याच्याही आपल्याला एनी प्लेनमधून 2 इक्वल पार्ट्स मिळतात लाईक हायड्रा. सो इट इज ऑल्सो अ रॅडियल सिमेट्रिकल. सिमेट्री इज रॅडियल, रॅडियल सिमेट्री असते. याचं जे डायजेशन असतं हे सेलच्या बाहेर असतं, एक्स्ट्रा सेल्युलर असतं. सेल्युलर आउटसाइड सेल. त्याच्यानंतर याचं रेस्पिरेशन सिमिलर आहे, थ्रू बॉडी सरफेस. सिस्टीम्स नसतात. डिफ्युजन हायर टू लेवल कॉन्सन्ट्रेशनकडे होतं. देन एक्सक्रीशन थ्रू बॉडी सरफेस. अमोनोटेलिक अमोनिया एक्सक्रीट करतो, एक्सक्रीशन ऑफ अमोनिया. देन सेक्सेस present in same hermaphrodite. Asexual reproduction absent असतं. So asexual reproduction absent. नो असेक्सुअल रिप्रोडक्शन. इथून पुढं कुठल्याही ॲनिमलमध्ये असेक्सुअल रिप्रोडक्शन नाही. याच्या अगोदर फक्त दोघांच्या मध्ये पाहिलं, जसं की पोरीफेरामध्ये फ्रॅगमेंटेशन होतं आणि निडारियामध्ये बडिंग होतं, आणि इथून पुढं मात्र ते ॲब्सेंट आहे. सेक्स्युअल रिप्रोडक्शन बाय गॅमेट्स, थ्रू गॅमेट्स.
मेल फिमेल गॅमेट्स मार्फत होतं, मेल अँड फिमेल. त्याच्यानंतर फर्टिलायझेशन, हे शरीराच्या आतच होतं, इंटरनल आहे, इनसाइड बॉडी. डेव्हलपमेंट is indirect, that means through larva. So these are the various features. Important feature आहे, ऑदर नेम आहे कोम जेलीज. लेवल किंवा प्लॅन आहे तो टिश्यू लेवलचा प्लॅन आहे. लेयर्स बॉडी 2 आहेत, डिप्लोब्लास्टिक. सिमेट्री, रॅडियल सिमेट्री आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, विचारला जाऊ शकतो. डायजेशन, पेशीच्या बाहेर एक्स्ट्रा सेल्युलर आहे. रेस्पिरेशन, एक्सक्रीशन बोथ थ्रू बॉडी सरफेस. अमोनोटेलिक, important question. Then sexes, separate hermaphrodite. असेक्सुअल रिप्रोडक्शन नाही आहे, सेक्सुअल बाय गॅमेट्स असतं. फर्टिलायझेशन, इंटरनल डेव्हलपमेंट. अगोदरच्या दोन्ही फायलम बघितले तर हे शेवटचे जे 3 आहेत हे कॉमनच आहेत. अगोदरच्या दोघांच्यामध्ये असेक्सुअल होतं, इथं मात्र असेक्सुअल नाही आहे. बराचसा पार्ट हा निडारियासारखा आहे. ही त्याची जनरल फीचर्स बघितले. ह्याच्यानंतर आपल्याला त्याचे काही युनिक फीचर्स अभ्यासायचे आहेत, ते आपण पाहणार आहे. राईट ऑन दी जनरल फीचर्स. ओके, चला युनिक फीचर्स बघूया की जे महत्त्वाचे आहेत. त्याच्यावरती MCQ विचारला जातो. नीटसाठी, CETसाठी महत्त्वाचा पार्ट आहे. महत्त्वाचे क्वेश्चनसाठी हे युनिक फीचर्स असतात. सो फर्स्ट ऑदर नेम, कोम जेलीज म्हणायचं त्याला, हे ऑदर नेम आहे. दे आर एक्सक्लुझिव्हली मरीन. मरीन कंडिशनला असतात, फ्रेश वॉटरमध्ये नाही आहेत. सो एक्सक्लुझिव्हली मरीन कोम जेलीज. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. त्याच्यानंतर लोकोमोशनसाठी हे मुवेबल असतात, फ्री असतात. सो फ्री लोकोमोशन बाय 8 कोम प्लेट्स. लोकोमोशन बाय 8 कोम प्लेट्स. नंबर ऑफ प्लेट्स विचारला होता, 8 कोम प्लेट्स आहेत. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्याच्यामार्फत सिलिएटेड कोम प्लेट असतात. सिली असतात कोम प्लेट. त्याचा नंबर असतो तो 8 नंबर असतो. हा महत्त्वाचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य शोज बायोल्युमिनन्स. बायोल्युमिनसन्स. आता हे बायोल्युमिनसन्स हा महत्त्वाचा गुणधर्म यांच्यामध्ये असतो. इम्पॉर्टंट आहे क्वेश्चन. हे जे क्वेश्चन केलेले हे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. इन केस ऑफ नीट, CETसाठी हे खूप महत्त्वाचे आहेत. बायोल्युमिनसन्स इज द प्रॉपर्टी ऑफ ऑर्गॅनिझम, प्रॉपर्टी ऑफ ॲनिमल टू इमिट द लाईट. सो इट इज नथिंग बट लाईट emitting property of organism.
called as bioluminescence, light emitting property of the organism. So cells are कोलोब्लास्ट टू कॅप्चर दी फूड कॅप्चरिंग सेल्स असतात याच्या, फूड कॅप्चर करणाऱ्या त्या स्पेशल टाईपच्या सेल. बघा तिघांच्या सेल आपण पुन्हा एकदा बघूया. जसं की आपण सिक्वेन्शियली बघतोय, फायलम पोरीफेरा त्याच्यामध्ये क्वालर सेल्स असतात. ओके, क्वालर सेल्स. त्याच्यानंतर याच्यामध्ये निडोब्लास्ट निडोसाइट सेल्स बघितलं निडारियामध्ये. आणि आत्ता याच्यामध्ये टेनोफोर सेल्स असतात आणि डायजेशनसाठी ज्या सेल्स काम करतात त्या कोलोब्लास्ट सेल्स असतात. सो कोलोब्लास्ट सेल्स फॉर डायजेशन, फूड डायजेशन, टू कॅप्चर दी फूड ॲज वेल ॲज डायजेस्ट दी फूड असं म्हणूया आपण. Coloblast cells are for capture and digest food. Coloblast important to capture the food for CET NEAT. So these are the unique features, important features. काय फीचर्स आहेत? कोम जेलीज म्हणायचं, एक्सक्लुझिव्हली मरीन आहेत. तुम्हाला असं विचारलं जाईल असा कोणता फायलम आहे, आपण याच्यामध्ये नॉन कॉर्डेटचे फायलम आणि कॉर्डेट पण बघणार आहे, असा कोणता फायलम आहे की ज्या फायलममध्ये कोणताही फ्रेश वॉटर नाही आहे, केवळ आणि केवळ मरीन कंडिशनचेच ॲनिमल्स आहेत, तर तो फायलम आहे टेनोफोरा, एक्सक्लुझिव्हली मरीन. खूप महत्त्वाचं आहे. हे सगळे फ्री आहेत, मुएबल आहेत, हालचाल करतात, म्हणजे लोकोमोशन करण्यासाठी त्यांच्याकडं 8 सिलिएटेड प्लेट्स आहेत. हेही खूप महत्त्वाचं आहे. कोम प्लेट्स असतात, 8 सिलिएटेड कोम प्लेट्स असतात. हे जनरली आपण जर इथं बघितलं, समजा अशी एक हे दाखवली तर याच्यामध्ये इथून अशा 8 सिलिएटेड कोम प्लेट्स असतात. 1 2 3 5 6 7 आणि 8 सिलिएटेड कोम प्लेट्स आहेत आणि याच्यातून अशा सिलिया असतात. हा प्ल्युरोबॅचियाचं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे, त्याचे एक्झाम्पल्स आपल्याला पाहिजे आहेत. पण लोकोमोशन बाय 8 सिलिएटेड कोम प्लेटच्या साह्याने लोकोमोशन होते. शोज बायोल्युमिनसन्स, अजून एक खूप महत्त्वाचा गुणधर्म आहे बायोल्युमिनसन्स. लाईट इमिटिंग प्रॉपर्टी असते ऑर्गॅनिझमची. सो लाईट इमिटिंग प्रॉपर्टी ऑफ ऑर्गॅनिझम इज नोन ॲज बायोल्युमिनसन्स. हाही खूप महत्त्वाचा MCQ आहे. असा कोणता ॲनिमलचा ग्रुप आहे की ज्याच्यामध्ये बायोल्युमिनसन्स ही प्रॉपर्टी पाहायला मिळते? टेनोफोरा आहे, प्ल्युरोबॅचिया आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला बायोल्युमिनसन्स ही प्रॉपर्टी पाहायला मिळते. कोलोब्लास्ट सेल्स आहेत ज्या स्पेशली फूड कॅप्चर अँड डायजेशनसाठी मदत करतात. सो दीज सेल्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट कोलोब्लास्ट सेल्स. राईट डाऊन. हे जे एक्झाम्पल हे आपल्याला पाहिजे आहेत. याच्यामध्ये एक महत्त्वाचं फीचर आहे की जे फर्टिलायझेशनसाठी जर बघितलं आपण, ह्याच्यामध्ये फर्टिलायझेशन हे अगदी रेअर सिच्युएशनला फर्टिलायझेशन जर बघितलं, फर्टिलायझेशन म्हणजे काय असतं? फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट किंवा युनियन ऑफ फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स कॉल्ड ॲज फर्टिलायझेशन. परंतु मोस्टली याच्यामध्ये सम रेअर केसमध्ये इंटरनल असतं, पण मॅक्झिमम याच्यामध्ये एक्सटर्नल फर्टिलायझेशन होतं. हे त्याचं युनिक फीचर आहे. सो फर्टिलायझेशन is external.
that means outside the body, so outside body एक्सटर्नल हे त्याचं युनिक फीचर आहे की जे एक्सटर्नल फर्टिलायझेशन आहे हे विचारलं जातं. फर्टिलायझेशनची व्याख्या आहे मेल फिमेल गॅमेट्स हे वॉटरमध्ये येतात, पाण्यामध्ये ते फ्यूज होतात, मग त्याची पुढची डेव्हलपमेंट स्टार्ट होते, लार्वा तयार होतो, इनडायरेक्ट डेव्हलपमेंट होत असते. सो इनडायरेक्ट डेव्हलपमेंट थ्रू लार्वा त्याचे युनिक फीचर्स आहेत. बॉडी विथ 8 कोम प्लेट्स हे बघितलं आपण, ह्या कोम प्लेट्स आहेत 8 संख्येने असतात. याचे एक्झाम्पलही पाहिजे आहेत. हे 2 युनिक फीचर्सला त्याच्यानंतर आपण एक्झाम्पल बघणार आहे. 2 एक्झाम्पल आहेत. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे प्लुरोब्रॅचिया. आणि सेकंड एक्झाम्पल आहे ते टेनोप्लेना. सीनी स्पेलिंग लिहायचं, टेनोप्लेना. PLANA. So Pleurobrachia and Tenoplena are the 2 important examples of the ctenophores which are exclusively marine conditionचे आहेत. बायोल्युमिनेसन्स प्रॉपर्टी असते. आता हे लक्षात ठेवण्यासाठी 2 तर नावं आहेत, त्यामुळे फारसं कन्फ्युजन होत नाही. आपण याच्या अगोदर बघितलं की पोरीफेरामध्ये अनेक एक्झाम्पल होते, मग त्याच्यासाठी आपल्याला ट्रिक किंवा न्यूमोनिक वापरावं लागतंय. निडारियामध्ये अनेक नावं होती, आपण ट्रिक वापरलेली होती. इथं तर 2 नावं आहेत, प्लुरोब्रॅचिया आणि टेनोप्लेना. त्यामुळे ही 2 नावं सहज लक्षात राहतील. तरीसुद्धा जर आपल्याला लक्षात ठेवायचं असेल तर PC वरून लक्षात ठेवा. PC एक ट्रिक आहे. आपण PC कम्प्युटरसाठी शब्द वापरतो PC. सो P फॉर प्लुरोब्रॅचिया, C फॉर टेनोफोरा. सो प्लुरोब्रॅचिया and C for Tenoplana. So this is the important trick to remember PC. आणि इथं थर्ड फायलम आहे टेनोफोरा. हा शॉर्ट फायलम आहे. याला असंही म्हटलं जातं ज्याच्यात ॲनिमलची संख्या खूप कमी आहे, स्मॉलेस्ट फायलम म्हटलं जातं. हे पण एक युनिक त्याचं फीचर लक्षात ठेवा. आपण लार्जेस्ट फायलम बघणार आहे आर्थ्रोपोडा आणि स्मॉलेस्ट फायलम आहे तो टेनोफोरा. सो इट इज स्मॉलेस्ट फायलम. क्वेश्चन विचारला तो स्मॉलेस्ट फायलम कोणता आहे, तर तो आहे टेनोफोरा. एक्सक्लुझिव्हली मरीन आहे, स्मॉलेस्ट आहेत, कमी संख्या असते ऑर्गॅनिझमची. लार्जेस्ट आपण बघणार आहे तो आर्थ्रोपोडा आहे, हा स्मॉलेस्ट आहे, एक्सक्लुझिव्हली मरीन आहे. सो प्लुरोब्रॅचिया आणि टेनोप्लेना ही 2 त्याची एक्झाम्पल आहेत. इथं हा फायलम टेनोफोरा स्मॉल शॉर्ट फायलम आहे, तोही कंप्लीट होतो. नंबर 1 आपण बघितला होता पोरीफेरा. नंबर 2 फायलम बघितला जो निडारिया. नंबर 3 बघितला टेनोफोरा. याचा इव्हॉल्युशनरी सिक्वेन्स बघितला तर याच्या लेवल्स ऑफ ऑर्गनायझेशन स्पॉन्जेसमध्ये सेल्युलर लेवल होती, म्हणजेच जस्ट सेल ॲग्रिगेट प्लॅन. निडारियामध्ये थोडा कॉम्प्लेक्स झाला टिश्यू लेवल, इथंही टिश्यू लेवल आहे, ब्लाइंड सॅक प्लॅन आहे.
परंतु याच्यात बायोल्युमिनेसन्स असेल, लोकोमोटरी ऑर्गन्स डेव्हलप झालेले आहे, म्हणजे कॉम्प्लेक्सिटी वाढलेले आहेत. याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट फायलम बघायचा आहे प्लॅटीहेल्मिंथेस. तर त्याच्या आत्तापर्यंत आपले 3 फायलम कंप्लीट झालेले आहे फायलम टेनोफोरा. याचे एक्झाम्पल लिहून घ्या.